हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. जगदंब जगदंब. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू ऑल ऑफ यू. आज आहे व्हॅलेंटाईन्स डे. तर व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल हे पहा, हे आहे सकाळी सकाळी मागवलेलं व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल रोज. तर कसं आहे नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि आपला व्हिडिओ जो आहे तो कंटिन्यू करत आहे कोलम तांदूळाची इडली. तर याचा आहे हा पार्ट 4. तर मी केलेली हे पहा असा या रोजचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. आणि हे पहा, हे आहे पीठ जे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. अण्णांची होती एकादशी म्हणून काही इडली बनवली नव्हती. आणि मग आज बारस आहे तर म्हटलं चला आज नाश्त्याला आपण इडलीच बनवूया छान. तर अशा प्रकारे पीठ फर्मेट झालेलं होतं. ते जे फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर ते मी काढून घेतलं 1 तासापूर्वीच. आणि मग त्याला छान असं हलवून घेतलं. पहा किती जाळीदार आणि किती सुंदर असं पीठ झालेलं आहे. मग काय केलं, इडली पात्राला ब्रशनी छान तेल लावलं आणि मग त्याच्यामध्ये असं इडलीचं पीठ टाकून घेतलं. आता टाकायच्या पूर्वी तुम्ही टेस्ट करून पहा तुम्हाला मीठ कसं लागते, काय लागते प्रमाणशीर. आणि हो, खायचा सोडा, इनो वगैरे काहीही टाकायची गरज नाही. हे आपलं नॅचरली फर्मेट झालेलं पीठ आहे आणि त्याच्यासाठीच मी हा लॉंग व्हिडिओ काढलेला आहे. काही जण एवढं फर्मेट झालं पीठ तरी त्याच्यामध्ये सोडा, इनो काहीही टाकतात, परंतु तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवायची की याच्यामध्ये काहीही टाकायचं नाही. आणि मग इडली पात्राला छान असं तेल लावायचं आणि मग जे इडलीचं पीठ असतं ते त्याच्यामध्ये टाकायचं. आणि मग इडली पात्राच्यामध्ये पाणी ठेवायचं छान. आणि त्या पाण्याला उकळी आली की मग हे जे पात्रामध्ये इडली बॅटर आपण ओतलेलं असतं ते एक एक पात्र करून इडली पात्रामध्ये ठेवून द्यायचं. आणि ठेवताना मात्र खाली थोडंसं त्याला टच करायचं जेणेकरून त्यातली हवा असते ना ती निघून जाते. हे पहा, मी आता इडली पात्र इडलीच्या ह्याच्यामध्ये ठेवून देत आहे. अशा प्रकारे 3 भांडे लावून घ्यायचे. आणि आता आमचं जे इडली पात्र आहे ते 3 भांड्याचं आहे. तुमचं कसं आहे त्यानुसार तुम्ही लावून घ्या. आणि हो, तेलाच्या ऐवजी तुम्ही पाणी लावलं त्याला तरीही चालतं. किंवा मग तुम्ही नारळाचं खाली बनाना लीफ असतात ते छोटे छोटे गोल आकारात कट करून याच्या खाली ठेवली तरी टेस्ट खूप छान लागते. किंवा तुम्ही याच्या सुती कापड, पांढरं कापड याच्यावरती ठेवलं तरीही इडली छान होते. अशी इडलीचे विविध प्रकार आहे. साऊथ इंडियन भागामध्ये खूप छान इडली अशा प्रकारे केली जाते. ते तुम्ही यूट्यूबवरती पाहू शकता. माझं चॅनल पाहून तुम्ही इडली करावं असं काही नाही, पण मी एक तुम्हाला या इडलीचा डीप असा व्हिडिओ दाखवलेला आहे. माझ्या पद्धतीने इडली मी कशी बनवते त्याचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे. जर तुम्हाला बनवायची असेल या माझ्या पद्धतीनं तर तुम्ही नक्कीच ही बनवू शकता. आणि मी 100% सांगते की ही छान होते. त्यानंतर एक 10 ते 15 मिनिटांनी उघडून पाहायचं आणि अशा प्रकारे आपली इडली तयार आहे. आता सांबरचंही मी रेसिपी टाकणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे केली ती सांबर, चटणी आणि इडली. आणि मग रेडी होता आपला सॅटर्डे स्पेशल ब्रेकफास्ट, इडली सांबर विथ चटणी. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल. धन्यवाद. पहा किती स्पॉन्ज आणि किती लुसलुशीत आणि किती सुंदर अशी इडली बनलेली आहे. जर तुम्हाला आवडली तर नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे अगेन.